आपल्याला जी चकचकीत दिसते ती प्रत्येक गोष्ट प्रकाशमय असतेच असे नाही, पण तरीही आपण या चकचकाटाला भुलतोच. मुंबईसारख्या शहरात तर हा चकचकाट पावलोपावली दिसतो, पण अनेकदा त्याच्या खाली भयावह अंधार असतो. हा चकचकीत आभासी प्रकाश आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न एखाद्या महिलेने केला तर ती चकचकाटाखाली दडपलेल्या अंधारात कधी गुडूप होते याचा पताही लागत नाही. पण स्वतःवरील विश्वास त्यांना नवा प्रकाश दाखवतो. असाच काहीचा संदेश घेऊन पायल कपाडिया या नवोन्मेषी तरुणीने ऑल वी इमॅजिन ॲज लाईट हा चित्रपट बनवला. या चित्रपटाला फ्रान्समधील कान्स महोत्सवात सर्वोच्च ग्रँड प्रिक्स पुरस्कार मिळाला आणि देशद्रोही म्हणून हिणवल्या गेलेल्या पायलने देशाची पताका तर साता समुद्रापार फडकवलीच, शिवाय देशद्रोहाच्या अंधारात लोटल्या गेलेल्या पायलची चकचकीत प्रतिभाही झळाळून निघाली. नमस्कार, मी विक्रांत नलावडे. मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे. बरोबर 9 वर्षापूर्वी पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट आणि टेलिव्हिजन संस्थेवर गजेंद्र चव्हाण या सी ग्रेड चित्रपटात भूमिका करणाऱ्या अभिनेत्याची प्रमुखपदी नियुक्ती झाली. ही निवड विद्यार्थ्यांना पसंत नव्हती. चव्हाण यांच्या निवडीला विद्यार्थ्यांनी कडाडून विरोध केला. हा विरोध करण्यात पायल कपाडिया आघाडीवर होती. तब्बल 6 महिने पायल लढा देत राहिली. अखेर चव्हाण यांना हटवावेच लागले. पण पायलवर व्यवस्थेचा प्रचंड राग होता. खरे तर पायलने लढा राजकीय हेतूने नव्हता दिला. ती आग्रही होती गुणवत्ता असलेल्या प्रतिभान व्यक्तीसाठी. मृणाल सेन, अदूर गोपालकृष्णन, आर के लक्ष्मण, यू आर अनंतमूर्ती, श्याम बेनेगल, गिरीश कर्नाड अशा दिग्गजांनी पुणे FTIचे प्रमुखपद एका उंचीवर नेले असताना या जागेवर एका सुमार अभिनेत्याची निवड करण्यात विद्यार्थ्यांचा विरोध होता. पण गजेंद्र चव्हाण यांना विरोध केला म्हणून पायलला देशद्रोही, अर्बन नक्षली ठरवण्यापर्यंत भक्त मंडळींची मजल गेली. पण म्हणतात ना, कोंबडं कितीही झाकून ठेवलं तरी उजडायचं राहत नाही. पायलची प्रतिभाही तशीच झळाळून निघाली, ती आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर. पायलचा पहिला सन्मान झाला तो 2021 साली कान्स या महोत्सवात. लक्षणीय गोष्ट म्हणजे पायलने FTI मधील आंदोलनावर बनवलेल्या नाईट ऑफ नोईंग नथिंग या माहितीपटाचाच कान्समध्ये सन्मान झाला आणि आता तिने कान्स महोत्सवात थेट ग्रँड प्रिक्स मिळवत देशाची मान साऱ्या जगात उंचावली. पायलने आपल्या कामगिरीतून भक्तांच्या कानशिलात सनसनीत हाणली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पायलचे कौतुक करावे लागले. हा खऱ्या प्रतिभेचा विजय म्हणावा लागेल.